नमस्कार, मी प्रियंका लाठी. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच राज्यातून एक मोठी बातमी. राज्यात पुढील 3 तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. मुंबई, ठाणे, पालघर आणि पुण्यात पुढील 3 तास पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रायगड, अहिल्यानगर, सोलापूर आणि साताऱ्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. पुढील 3 तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. मुंबईसह ठाणे, पालघर आणि पुण्यातही पुढील 3 तास पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचबरोबर रायगड, अहिल्यानगर आणि सोलापूर, साताऱ्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांना देखील सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय. तर मुंबई, ठाणे, नवी मुंबईत मुसळधार पाऊस. ठाण्यातील वंदना टॉकीज परिसरात पाणी साचलंय. काल दिवसभर विश्रांती घेतल्यानंतर आज पुन्हा पावसानं हजेरी लावली. तर मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस झालाय. या मुसळधार पावसामध्ये ठाण्यामधील वंदना टॉकीज परिसरात संपूर्णपणे पाणी साचलंय. ही ठाण्यातली दृश्य आपण पाहतोय. ठाण्यामधील वंदना टॉकीज परिसरात सगळीकडे रस्त्यांवर पाणी साचलंय. त्यामुळे वाहतुकीला देखील त्रास होतोय. ही मंत्रालय परिसरातील दृश्य आपण पाहतोय. सोसाट्याच्या वाऱ्यासह आता इथेही पाऊस पडलाय. तर इथे देखील रस्त्यांवर काहीसं पाणी साचल्याचं दिसून येतंय. मुंबईमध्ये पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पुढची बातमी बीडमधून येते. बीडच्या आष्टी तालुक्यात आज पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आठवडाभरापासून आष्टी तालुक्यात दमदार पाऊस झाला. या पावसामध्ये नदी नाल्यासह काही तलाव ओसंडून वाहत आहेत. दुपारपर्यंत पावसाने विश्रांती घेतली होती, मात्र आता पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. बीड जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या पावसात सर्वाधिक नोंद ही दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या आष्टी तालुक्यातील आहे. मात्र मे महिन्यात जोरदार अवकाळी पाऊस झाल्याने नदी, नाले, ओढे आणि शेतात देखील आता पाणी साचलंय. तर बीड जिल्ह्यात मे महिन्याच्या अखेरीस पेरणी योग्य पाऊस झाल्याचं चित्र दिसून येत आहे. परंतु शेतकरी मात्र पेरणीसाठी कोणतीही घाई करताना दिसत नाही. सध्या बियाणे खरेदीसाठी शेतकरी बाजारात येत असले तरी पेरणीसाठी 7 जूनचाच मुहूर्त असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय. लवकर पेरणी केल्यास पिकाचं वेळापत्रक बदलतं आणि यामुळे नुकसान होऊ शकतं. ही बाब लक्षात घेऊन शेतकरी खबरदारी घेत आहेत. कृषी विभागानेही लवकर पेरणी करू नये असं आवाहन शेतकऱ्यांना केलंय. पुढे तर पावसाळा आहे अजून, तर ह्या चिबडे तर शेती संपणारच नाही, तर पेरणीच करता येणार नाही. सध्या अशी परिस्थिती. आता शेती मोकळीच ठेवावं लागणार आहे. मशागतीचे काम सगळे झाले, काहीच नाही, तसंच राहिलेले सगळं. अजून करताच आलं नाही यावेळी पावसामुळे. बियाणं खरेदी केलंय. हे अवकाळी पावसामुळे शेतीमध्ये ओल भरपूर झाली, पण शेवटी ह्या शेती करण्यासाठी त्याला एक वेळापत्रक असल्याप्रमाणे 7 जूनच्या नंतरच पूर्ण पेरणीला सुरुवात होईल. त्याच्या अलीकडे पेरणी करता येत नाही, कारण की मोहर हे शेवटच्या महिन्यामध्ये पिकं हे अलीकडे पावसाळ्यात काढणी करता येते. त्याच्यामुळं वेळापत्रकानुसारच पेरणी करावं लागते. खरं पाहिलं तर हा पूर्ण मान्सून पूर्व पाऊस आहे आणि पाऊस पडल्यापासून शेतकऱ्यांनी आता मार्केटला चक्रा मारायला सुरुवात केली. सर्व प्रकारचे ते बियाणं आता घ्यायला आलेले आहेत. सोयाबीनची चौकशी करताय, मूग घेत आहे, उडीद घेत आहे, तूर घेत आहेत आणि 7 जूनच्या नंतर ते पेरणी करणार आहे. तर राज्यात मान्सूनचं आगमन झाल्यानंतर शेतकऱ्यांकडून खरीप पिकांच्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे. मात्र कृषी विभागाने शेतकऱ्यांना खरीपाच्या पेरणीपूर्वी आवाहन केलंय. ज्या भागांमध्ये 80 ते 100 मिलीलीटर इतका पाऊस झालाय त्या भागातील शेतकऱ्यांना पावसाचा अंदाज घेऊन पेरणीचं आवाहन करण्यात आलंय. विशेषतः भात, मका, सोयाबीन या पिकांसाठी 80 ते 100 मिलीमीटर इतका पाऊस पेरणीसाठी पूरक असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. कोणत्या काळात कोणत्या पिकाची पेरणी करावी याचंही वेळापत्रक कृषी विभागाकडून देण्यात आलंय.
काल IMDने डिक्लेअर केलं आहे की मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे. बऱ्याच महसूल मंडळांमध्ये 100 मिलीमीटरपर्यंत पाऊस झालेला आहे. तर या अनुषंगाने शेतकऱ्यांना आव्हान असेल की ज्या महसूल मंडळांमध्ये 80 ते 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी वापसा होण्याची वाट बघून वापसा झाल्यानंतर पेरणी करायला काही हरकत नाही आणि पुढचा जो काही पावसाचा अंदाज आहे तो अंदाज बघून पेरणी करण्याचं आव्हान मी आज या ठिकाणी आपल्यामार्फत करतो. याचबरोबर विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात मान्सून दाखल झालाय. गडचिरोलीमधील सिरोंचामध्ये मान्सून दाखल झालाय. तर आज उद्या पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय. मात्र 30 मे नंतर मान्सूनचा प्रवास थंडावणार असल्याची ही माहिती समोर आली आहे. 30 मे नंतर पावसाचा प्रवास थंडावणार असल्यानं शेतकऱ्यांनी पेरणी न करण्याचा सल्ला हवामान विभागाने दिलाय. 100 मिलीमीटर पाऊस होईपर्यंत घाई करू नये या बाबतीत कृषी बुलेटिन हवामान विभाग देणार आहे. मान्सूनचा प्रवास थंडावणार असल्यानं संपूर्ण विदर्भाला व्यापायला 15 जूनपर्यंत वाट पाहावी लागण्याची शक्यताही वर्तवण्यात येते. त्यामुळे पेरणीसाठी शेतकऱ्यांनी घाई करू नये असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं. आने वाले दिनों में हम देखेंगे कि आज और कल के लिए विदर्भ के पूर्वी जिले हैं और साथ ही साथ जो पश्चिमी जिले हैं वहाँ पे भारी से अति भारी बारिश का अनुमान लगाया गया है. और फिर हम देखेंगे 30 के बाद से फिर से पुनः जो रेनफॉल का जो एक इंटेंसिटी जो होगी वो काफ़ी कम होगी. जो रेनफॉल रहेंगे वो काफ़ी लोकल कन्वेक्शन से होने की उम्मीदें हैं. तो आज और कल के लिए हमने फेयरली वाइडस्प्रेड टू वाइडस्प्रेड का रेनफॉल एक्सपेक्ट किया है, लेकिन 30 तारीख से पुनः रेनफॉल में गिरावट देखने को मिलेगी. तो ऐसा भी अनुमान लगाया कि अभी आने वाले दिनों में कुछ ऐसे फेवरेबल कंडीशंस नहीं बन रहे हैं. तर बीड जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलाय. यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तर बीडमधील प्रसिद्ध असलेला कपिलधार धबधबा देखील ओसंडून वाहू लागलाय. यामुळे पर्यटकांची पावले आता धबधब्याकडे वळताना दिसतात. उंचावरून कोसळणाऱ्या या धबधब्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी. बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेला कपिलधारचा धबधबा ओसंडून वाहू लागलेला आहे. गेल्या 15 दिवसापासून बीड जिल्ह्यात अवकाळी पाऊस धो बरसला. त्यामुळेच माझ्या पाठीमागे दाखवतोय मोठ्या प्रमाणात हा जो काही कपिलधारचा धबधबा आहे तो उंचावून कोसळणारं पाणी आणि तो देखील नॉर्मल नाही तर मोठ्या प्रचंड यात कोसळतोय. 2 धबधबे यामध्ये नर आणि मादी असे धबधबे आहेत आणि हे दोनही धबधबे आज ओसंडून वाहत आहेत. विशेषतः हे चित्र बीडकरांना पाहण्यासाठी तब्बल ऑगस्ट किंवा सप्टेंबरचा महिना उघडावा लागत होता आणि त्यानंतरच हे सगळं चित्र पाहायला मिळत होतं. मात्र यावर्षी अवकाळी पाऊस कधी नव्हतो इतिहासामध्ये मोठ्या प्रमाणात बरसला आणि तो बरसल्यामुळं इथं मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने आता हे पूर्णतः या कपिलधारच्या धबधब्याचं जे काही विहंगम असलेलं दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी पर्यटकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. आपण पाहतो समोर देखील पाहतोय पर्यटक अशा पद्धतीनं फोटो काढण्यासाठी त्यांना मोह आवरत नाही आणि त्या धारेपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र अशा पद्धतीनं जाणं हे जीवघेणं आहे. तर लहान लहान मुलं देखील आहेत ते देखील अशा पद्धतीनं जे काही पाण्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. या ठिकाणी सुरक्षा रक्षक देखील असणं महत्त्वाची गोष्ट आहे. आपण जर या अगोदर पाहिलं तर मे महिन्यामध्ये अशा पद्धतीने कपिलधारचा धबधबा कधीही ओसंडून वाहत नव्हता. मात्र ज्या पद्धतीने हा ओसंडून धबधबा वाहतोय आणि तो पाहण्यासाठी पर्यटक देखील या ठिकाणी येत आहेत. दुसरीकडे या ठिकाणी लिंगायत समाजाचे धर्मगुरू असलेले मन्मथ स्वामी यांची देखील समाधी स्थळ आहे, संजीवन समाधी आहे. दर्शनासाठी देखील भाविक भक्त येत आहेत. मात्र इथं आल्यानंतर पुराच्या पाण्यासोबत जीवघेणा स्टंट देखील करणारे काही हौशी तरुण देखील आढळत आहेत. त्यामुळं इथं प्रशासन असेल पोलीस प्रशासनाने त्यांनी देखील काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा या ठिकाणी एखादा निष्पाप व्यक्तीचा जीव देखील जाऊ शकतो. त्या अनुषंगाने देखील उपाययोजना कठडे असणं आणि सुरक्षा रक्षक असणं देखील महत्त्वाची गोष्ट आहे. मात्र दुसरीकडे आनंदाची गोष्ट म्हणजे मे महिन्यामध्ये अशा पद्धतीने हा धबधबा ओसंडून वाहत असल्या कारणानं आता इथल्या प्रत्येक बीडकरांच्या चेहऱ्यावरती मात्र आनंद हा ओसंडून वाहतोय. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.